नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. तर माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्या बघा माझ्या सासूबाई आहेत, म्हणजे सॉरी मिस्टरांच्या आत्या आहेत. त्या डाळ वाटतात, पुरण पोळीचा निवद आहे. आज आमच्या गावची जत्रा आहे. बघा काय म्हणतात त्या जत्रा आहे गावची म्हणून पुरणपोळीचा निवड जत्रेचा देवीला. कोणत्या देवीचे? हा? कोणत्या देवीची जत्रा? मरीमाताची. मरीमाताची आणि लक्ष्मी आईची जत्रा आहे. तर कुठीचा आवाज येतोय सकाळी सकाळी, कुठे चालू केली. ही बघा चिमू आंघोळ करून आली. ही माझी जाऊबाई आहे आणि हा आयुष माहित आहे. तर इतक्या दिवस पाऊस नाही झाला आणि नेमका आमच्या जत्रेच्या दिवशीच पाऊस आलाय. तर किती चिकचिक झाले बघा वाट्यावरती. हे पटांगण आहे, अंगण आहे आमच्या दारातलं. आणि मोटर पण चालू केली एवढ्या सकाळी सकाळी. तर आमच्या पोळ्याचा स्वयंपाक असल्यामुळं आम्हाला जरा जास्त लेट झाला आहे स्वयंपाकाला. जत्रेत सुवासनी घालायच्यात आत्यांना, तर त्याच्यामुळं पोळ्यांचा स्वयंपाक आहे सकाळचा. आणि संध्याकाळी आहेत मग मटण. तर कटाची आमटी बघा किती छान काळ्या मसाल्यातली बनवली, मीच बनवली ती. आणि पोळ्या तिकडच्या घरात चालू आहेत. तर तुम्हाला दाखवते मी नैवेद्य आम्ही किती बनवलेले आहेत बघा. हे 70 ते 75 नैवेद्य आहेत बनवलेत गावात दाखवण्यासाठी देवाला. आणि पाणी मग चालू केलं होतं, तर म्हटलं चला पाणी पण भरून घेऊया पटकन. तर आत्याने पाणी घेतलं बघा आधी. तर सगळा स्वयंपाक उरकला पोळ्याचा आणि भरून पण आत्या घेऊन गेला, म्हणजे माझे मावळण सासूबाई घेऊन बी गेला गावातल्या घरी. तर मी एकटीच राहिले घरी. सगळी गेल्यात, माझ्या जावा, सासूबाई, मावळण सासूबाई, परत पोरं. मी तुमच्या दाजीचं दरवेळेस तसं मला असं गावात घेऊन जायचं म्हणलं ना की ते अजिबात लवकर येत नाहीत. मी 2 तास झालं कंप्लीट उरकून बसले घरी. तर कंटाळा आलाय आता बसून बसून. तर सगळे गेल्यात, वाईट वाटतंय बरं का, की मला दरवेळेसच घरी बसावं लागतं. कारण मी पण उरकलं होतं, जायचं होतं मला पण, माझी पण इच्छा होती सगळ्यांसोबत जावं म्हणून. पण घ्यायला कोण नसल्या, म्हणजे गावात न्यायला गाडी नसल्यामुळे मग चालत भरपूर लांब आहे आणि मला एकटीला कधी चालणं व्हायचं 3-4 किलोमीटर. त्याच्यामुळं आता घरीच बसावं लागणार आहे. तर जर मी गावात गेले तर टाकेन मी पुढचा व्हिडिओ, ब्लॉग पुढं बघा मग. आणि जर नाही गेले तर मग इथंच बंद करणार बहुतेक. तर बघा कोणच नाही घरी, सगळे कुलूप लावून गेलेले आहेत. फक्त माझंच घर उघडं आहे. तर गावात न्यायला तर कोण आलं नाही बरं का. पण पप्पू भाऊजी चाललेत, तर मी त्यांना नको बोलत होते, पण चला म्हणतात तर बळच घेऊन आले गावात. ही बघा माझी जाव आहे, चुलत जाऊबाई ही सख्या गावात असतो. आम्ही गावात जायचं म्हणल्यावरती पुढं महाग अजिबात कोण जात नाही, सगळे सोबतच जातो. कारण यात्रेलाच फक्त, म्हणजे जत्रेसाठी आम्ही गावात येतो ना, आणि संक्रांतीला. बाकी तर वेळेस गावात जास्त करून आम्ही जात नाही. तर सगळ्या जावांची लेकरं, सासू सासरे सगळे जण गावात आलेत. आणि आमचं घर काय एवढं चांगलं नाही बरं का, फक्त देवासाठी बांधलेलं आहे. आणि इथं राहत पण नाही, जागा भरपूर आहे पण घर आणखीन बांधायचं. तर वस्तीवर राहत असल्यामुळे गावातल्या घरात जास्त लक्ष देत नाही कोण. तर हे बघा आमच्या गावाचं घर आहे. कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा. दारात गवत भरपूर झालेले. तर बसले आम्ही इकडे तिकडे. बाकीचे मेंबर आहेत बाहेर दिसत, पण यायचं नव्हतं पण आलोय. ह्यांनी आणलं मला, गाडी नव्हती ना त्याच्यामुळे. घरापाशी बघा किती गवत झालंय. आमच्या इथं राहायला नसल्यामुळे जास्त गवत झालंय, कारण जास्त येणं जाणं नाही ना आमच्या इकडं. पाऊस चालू झालाय थोडा थोडा, नेमकं यात्रेच्या दिवशी पाऊस चालू आहे. कशी बसल्यात दारात धरून आणल्यासारखी. पाऊस झाला त्या घरात, साधं घर आहे तिथं, एवढं नाही. बघा आयुष्य आमचं. तर ह्या दिसतात का बायका चाललेला, तर ह्या लक्ष्मीच्या मंदिराकडे चालल्यात नैवेद्य दाखवायला. आणि आम्हाला पण जायचं आहे तिकडंच, पण घरच्या देवाला अगोदर दाखवतो आणि मग गावातल्या देवांना दाखवतो. तर घर लावायचं नियोजन चालले, कारण कुलूप लावून जावं लागतं. घरात काय असं नेण्यासारखं काय नाही, पण दार लावून जातो सगळेजण. तर सगळेजण चाललोय. तर काकूचं बघा दंडवट घ्यायचं का, म्हणजे दरवर्षीच असतो त्यांना दंडवट असंच म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात काय मला सांगता नाही येणार, पण चिखल असल्यामुळं जिकडं चांगली जागा आहे ना तिथं दंडवट घेतात. तर रुपाली इतकी फास्ट गेली ना, आम्हाला म्हणजे ती दिसते का पुढं, तर रुपाली चाललेली पुढं. तर सगळे म्हणतात तिला काय माहीत आहे का, कारण ती नवीन आहे ना, ह्या वर्षीच पहिल्यांदाच तिची जत्रा आहे गावातली. तर तिची मुलगी लहान होती, रडत होती, म्हणून ती पुढे जाऊन उभा राहिली होती. तर गावात जंपिंग आलं होतं. तर पोरांचा खूप नाद होता की बसव म्हणून, तिकडून आणलं थाकून घरी. ते काय बसवलेलं नाही, मग इकडं आणलं. तर घरी कोंबड्या कापायचं काम चालू होतं सगळ्यांचं. तर बघा
जो चावणारा कोंबडा होता ना तोच कापून टाकलेला आहे, कारण त्यांनी लय वैताग दिला होता. मग यात्रेसाठी जत्रेसाठी ठेवला होता त्याला. ह्या जत्रेत त्या जत्रेला वर्षाचा कोंबडा होता, निबार होता जरा, कारण तो माणूस पण इतका वैतागला होता ना माझ्या, लय जड पण आहे आणि लय आगाव कोंबडा होता. तिथून पळत होता माहिती का, तिथं भाऊजीने धरून ठेवला. घरातून जर बाहेर आला असताना तर तो कोंबडा सापडलाच नसता. मग तिथून निघलो, सगळं भरलं पिशवीमध्ये आणि घरी चाललो. तर दाजी सोबत फायनली जाताना तरी दाजीने घरी आणले, नाहीतर न्यायला तर आलेच नाहीत. न्यायला गेले मी तशीच. मग घरी आलो तर घरी बघा, घरी बोकडाचं मटण आणून म्हणजे वाटा घेतलेला होता, तर ते वेगळंच होतं. घरी तो राडा चालू होता. मग घरी आल्यावर सगळं आवरावर केली घरची. घरात खूप राडा पडलेला होता सकाळी जाताना, मग तो आवरला अगोदर आणि नंतर मग इकडं बाहेर आलं तर चालू होतं इकडं कांदा चीर, मटण धू. कारण मी लेट आले ना, माझी जाऊ अगोदर आली, मधवी जाऊ, बारकी जाऊ, आणि मला लेट आणलं. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.